सुवर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आरोपी पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलिसात स्वतःहून हजर। पीएसआय गोपाल बदनेनं डॉक्टर महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेची 1 तास कसून चौकशीनंतर बदनेची फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी, तर तपासणीनंतर शहर पोलिसांनी बदनेचा ताबा घेतला। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर आरोपी पीएसआय गोपाल बदनेला आज दुपारी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार, तर अटकेतील आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। विरोधी पक्षाच्या वतीनं याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असं करणं योग्य नाहीये। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर यामध्ये कोणी सहभागी असल्याचा पुरावा मिळाला तर त्याला सोडणार नाही, मात्र राजकारण करू नका, फडणवीसांचा इशारा। महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या आहे, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांचा मोठा आरोप। माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी व्हावी, बांगर यांची मागणी। आरोप करण्याआधी पडताळणी करा, मग आरोप करा। सुसाईड नोटमध्ये माझं नाव नाही आणि गेली 1 वर्ष मी खासदारही नाहीये, अंबादास दानवेंच्या आरोपांवर रणजितसिंह नाईक निंबाळकरांची प्रतिक्रिया। एका महिला डॉक्टरवर दबाव टाकणाऱ्या सोबतच फडणवीस आज व्यासपीठावर बसतील। महायुती सरकार चुकीची कामं करणाऱ्यांना पाठीशी घालणार, फडणवीसांच्या फलटण दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज फलटण दौऱ्यादरम्यान फडणवीसांच्या हस्ते शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचं उद्घाटन होणार। यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये सभा देखील होणार। रवींद्र धंगेकरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, पत्रातून मागणी। तसेच या संदर्भात धंगेकरांनी अमित शहा, फडणवीस आणि अजितदादांनाही पत्र पाठवलंय। काल मुरलीधर मोहोळ यांना जैन बांधवांनी हकललं। धंगेकरांची टीका, तर सोमवारपर्यंत जमिनीचे सर्व कागदपत्र कायदेशीररित्या जैन समूहाकडे सुपूर्द न केल्यास मंगळवारी बॉम्ब पडणार, धंगेकरांचा मोहोळ यांना थेट इशारा। गोखले मित्र असल्याचं मोहोळ यांनी स्वतः सांगितलंय। पुण्यात संघटित गुन्हेगारीतून लुटमार सुरू आहे, धंगेकरांची टीका, तर मी वक्फची जागा घेतलेलं लपून राहिलेलं नाही, धंगेकरांचं स्पष्टीकरण। जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जमिनीचा व्यवहार रद्द होईपर्यंत आंदोलन करणार, धंगेकर उद्यापासून जमिनीचा व्यवहार रद्द होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करणार। अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार। अमित शहांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं उद्घाटन होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईमध्ये निर्धार मेळावा पार पडणार। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार, तर आदित्य ठाकरे मुंबईतील मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार। मेळाव्याला उद्धव ठाकरेही मार्गदर्शन करणार। एकनाथ शिंदे नव्या राजकारणातले राघोबा, अतिमहत्वाकांक्षी, लोभी, लाचार ही राघोबाची सर्व विशेषणं त्यांना चपलक बसतात। सामनाच्या रोखठोकमधून एकनाथ शिंदेंवर निशाणा। मनसेच्या 1 नोव्हेंबरच्या मोर्चाचा मार्ग ठरला। मरीन लाईन्सवरून हिंदू जिमखान्यापासून मोर्चा निघणार। मतदार यादीतील घोळ विरोधात मोर्चा निघणार असल्याचं कळतंय। मोर्चात मनसेसह सर्व विरोधी पक्ष सहभागी होणार। बिहारमधील मतदार यादी छाननी पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील मतदार यादी छाननी पालिका निवडणुकानंतरच होणार। पुढील आठवड्यामध्ये होणार देशव्यापी एसआयआरची घोषणा। लवकरच देशातील 12 ते 15 राज्यांमध्ये एसआयआरचा पहिला टप्पा सुरू होणार। भंडारा गोंदियामध्ये कोणीही युती होणार नाहीये, भाजप स्वबळावर लढणार। आगामी निवडणुकांसंदर्भात आमदार परिणय फुकेंकडून स्वबळाचा नारा। गोपीनाथ मुंडेंचे 1 नंबरचे वारसदार पंकजा मुंडे, 2ऱ्या नंबरला प्रीतम मुंडे, तर 3 नंबरला यशश्री आणि 4 नंबरला मी आहे। गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण, या प्रश्नावरती महादेव जानकर यांची प्रतिक्रिया। गोपीनाथ मुंडेंचे वारस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार कोण, या वादावरती पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आता भाजप आपली ताकद वाढवणार। रत्नागिरीमध्ये भाजपचे खासदार नारायण राणे यांचा आज जनता दरबार, यावेळेस मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित राहणार। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपच्या विचारांचे सदस्य निवडून द्या, भाजपात प्रवेश केल्यास निधी मिळेल, अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील, मंत्री नितेश राणेंची धमकी। जळगावमध्ये जयप्रकाश बावीसकरांच्या अध्यक्षतेखाली मनसेची महत्त्वाची बैठक। आगामी निवडणुकांच्या तयारी संदर्भात बैठकीत चर्चा। बैठकीला 15 तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। आज शिर्डीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन, तसेच माजी पोलीस पाटील लाडूजी घुले यांचा अभिष्ट चिंतन सोहळाही पार पडणार।
सर्वपक्षीय विरोधकांचं शिष्टमंडळ मंगळवारी पोलीस आयुक्तांना भेटणार. शिष्टमंडळ 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चासंदर्भात चर्चा करणार. शिष्टमंडळामध्ये शिवसेना, ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाचेही नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती. धाराशिवमध्ये भाजपच्या 29 कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. कराडच्या घोगावमधील उद्योजक मोहनराव नायकवडी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. खासदार नितीन पाटील आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. जालन्यामध्ये पंकजा मुंडेंच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नामफलकाला शिंदेंच्या सेनेनं काळं फासलं. अर्जुन खोतकरांचं फलकावरती नाव नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक. शिंदेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी नामफलक उखडून फेकला. महायुतीच्या 13 आमदारांना सामाजिक न्याय विभागाचा विकास निधी. 13 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर. जिल्ह्यातील विकास कामं मार्गी लावली जाणार. राज्यातील कृषी सेवा केंद्रचालक 1 दिवसाचा बंद पाळणार. 28 ऑक्टोबरला राज्यातील कृषी सेवा केंद्रचालकांनी बंद पुकारला. कृषी विभागाच्या ऑनलाईन प्रणाली विरोधात व्यापाऱ्यांमध्ये नाराजी. खतं, बियाणं, कीटकनाशकं वेळेवर मिळण्यात मोठे अडथळे निर्माण. पुढील 48 तासात मुंबई शहरासह उपनगरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. मुंबईसह परिसरात काही ठिकाणी 30 ते 50 किमी प्रति तास वेगानं वारे वाहतील, तर हवामान खात्याचा अंदाज. कळवा रुग्णालयामध्ये 25 खाटांचीच क्षमता, तरीही 32 महिला दाखल. 8 महिला प्रसूतीच्या प्रतीक्षेत. नातेवाईकांचा संताप. दरम्यान महिलांची प्रकृती स्थिर करून ठाणे जिल्हा रुग्णालयात पाठवल्याची माहिती. शिक्षक पदभरतीसाठी शालेय शिक्षण विभागाचा निर्देश. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती केली जाणार. शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदूनामाली तपासणी करून घेणं बंधनकारक. कांदिवलीमध्ये अग्रवाल इमारतीला लागलेली आग आटोक्यात. घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. पुणे शहर आणि जिल्ह्यासह घाटमाथ्यावर आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. पुढील 2 दिवस पावसाची शक्यता. पुणे वेधशाळेकडून येलो अलर्ट जारी. कार्तिकी वारीनिमित्त आजपासून विठ्ठल रखुमाईचं 24 तास दर्शन खुलं राहणार. सर्व भाविकांना दर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासनाकडून व्हीआयपी दर्शन बंद. 2 नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा पार पडणार. तुळजाभवानी मंदिरामध्ये दिवाळीच्या गर्दीमुळे मुख्य महाद्वारातून प्रवेश बंद. आज रात्री 1 वाजेपर्यंत भाविक भक्तांना बिडकर पायऱ्यांच्या मार्गाने प्रवेश दिला जाणार. दिवा चिपळूण मेमू रेल्वे आता कायमस्वरूपी धावणार. 25 वर्षांनंतर चिपळूणला स्वतंत्र रेल्वे. सकाळी 7:15 दिव्याहून तर दुपारी 12 वाजता चिपळूण दिव्याकडे ही ट्रेन रवाना होईल. 1 नोव्हेंबरपासून माथेरानसाठी टॉय ट्रेन सेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी मिनी ट्रेन पावसाळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आली होती. नाशिकमध्ये 5 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या. शहरातील विविध पोलीस ठाण्याचे विभाग आणि वाहतूक शाखेमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या. बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश. कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमधील हत्तीपकड मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान. धरपकड मोहिमेवरती तातडीनं बंदी घालण्याची याचिकेतून मागणी. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 नोव्हेंबरला होणार. जळगाव ते मुंबई विमानसेवा आजपासून दररोज सुरू होणार. आठवड्याच्या 7ही दिवसांचं वेळापत्रक तयार. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता दररोज सेवा सुरू करण्यात आली. गडचिरोली पोलीस दलाकडून एक गाव एक वाचनालय उपक्रमांतर्गत काढण्यात आली रॅली. नक्षलग्रस्त भाग असलेल्या वांगेतुरी परिसरात पोलीस विभागाच्या वतीनं जनजागृती. पोलीस अधीक्षकांनी आदिवासी पालखीसोबत रॅली काढली. नंदुरबार शहर आणि परिसरात रात्री पावसाची हजेरी. अनेक पिकं शेतात कापणी करून ठेवल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसानाची शक्यता. करमाळ्यामध्ये उजनी धरणाच्या क्षेत्रामध्ये केळीच्या घडांवर बुरशीजन्य ठिपक्यांचा प्रादुर्भाव. नवीन केळीसह खोडवा केळीला मोठा फटका. रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानं अर्धा दरामध्ये विक्री करण्याची वेळ. अवकाळी पावसामुळे नागपूरसह पूर्व विदर्भात देखील पिकांचं मोठं नुकसान. सोयाबीनसह वेचणीला आलेला कापूस आणि इतर पिकांना फटका. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता. बुलढाण्यामध्ये एकाच दिवशी हत्येच्या 4 घटना. अंधेरामध्ये 3 तर शेगावमध्ये एकाची हत्या. हत्येच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित.
गोदावरी नदीपात्रात चारचाकी वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर. काल पाऊस सुरू असताना लाईट गेल्यानंतर रस्ता स्पष्ट दिसत नसल्यानं नदीपात्रात कार वाहून गेली. अग्निशमन दलानं तात्काळ बचावकार्य करत कार नदीपात्रातून बाहेर काढली. नांदेडच्या काबरा नगर भागामध्ये भरधाव कार थेट दुकानात शिरली. अपघातामध्ये 3 जण किरकोळ जखमी. चहाच्या दुकानामध्ये कार शिरल्यानं दुकानाचं मोठं नुकसान. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून